अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाचं आगळंवेगळं उदाहरण पाहायला मिळालं। एका सासूनं चक्क आपल्या जावयाला किडनी प्रदान करत जीवनदान दिलं आणि आपल्या लेकीचा संसार वाचवला। विशेष म्हणजे किडनी प्रत्यारोपणासंदर्भात या रुग्णालयाची ही 75वी शस्त्रक्रिया ठरली। 10 वर्षापूर्वी रुग्णाचे मुंबई इथे एक किडनी प्रत्यारोपण झाले होते, पण काही कारणानं 10 वर्षानंतर पुन्हा रुग्णाची किडनी निकामी झाली। त्यासाठी बाहेर उपचार पद्धती चालू होती व काही महिन्यांपासून डायलिसिस करत होता। तेव्हा डॉक्टरांनी रुग्णास व त्याच्या कुटुंबियास विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती इथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या यशस्वी व विनामूल्य शस्त्रक्रिया यासाठी रुग्ण विविध जिल्ह्यांमधून नव्हे तर इतर राज्यांमधून सुद्धा येत असतात याविषयी माहिती दिली। तेव्हा रुग्णालयात झालेले 75वे किडनी प्रत्यारोपण हे 40 वर्ष देवानंद किसन चव्हाण याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली। सदर रुग्णावर मागील काही महिन्यांपासून डायलिसिस चालू होतं, मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघून किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, त्यावेळी जावयाच्या व मुलीच्या पुढील भविष्याचा विचार करून सासू रंजना श्रीराम सोळंके यांनी आपली एक किडनी जावई देवानंद याला देण्याचा निर्णय घेतला व आपली एक किडनी देवानंदला देऊन त्याला नवीन जीवन दिलं। ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल व गुंतागुंतीची होती, जी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने यशस्वीरित्या पार पाडली। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिया पार पडली। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सासूनी स्वतः आपल्या जावयाला स्वतःची किडनी देऊन त्यांचे जीव वाचवले आणि त्यांचे पुढे जे आयुष्य आहे हे चांगलं करून दिलेलं आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे, आज आपला तो डोनर पण छान आहे आणि रेसिपियंट पण छान आहे, दोघं चांगले आहे, दोघं फुल डाईटवर आहे आणि क्रिएटिनिन लेवलसुद्धा नॉर्मल रेंजला आलेलं आहे। तर असे ट्रान्सप्लांट आता आपण करायला पाहिजे, जनतेनेसुद्धा पुढे यायला पाहिजे। यामध्ये काही आपल्या भीतीची गोष्ट नाही आहे। सरकारी दवाखान्यामध्ये आमच्या इथे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत हे ट्रान्सप्लांट कम्प्लिटली फ्री केले जातं। माननीय प्रकाश आंबेडकर सर जे आमचे आरोग्यमंत्री आहे यांचं या प्रोग्रामकडे पूर्णपणे लक्ष आहे। त्यांची हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त जनतेचं भलं व्हावं, जास्तीत जास्त रुग्ण त्यांच्या आजारातून हे दुरुस्त होऊन त्यांना आयुष्य हे पुढे चांगलं मिळालं।